गुड मॉर्निंग दोस्तों। आज है अपना दिन 32 32 दिवस झालेले आहेत आपल्याला 90 डेज चॅलेंजला आणि तुम्हाला सांगतो 31 ब्लॉग जो 31वा दिवस आहे तो ब्लॉग आम्ही आज सोडेल। फुल धावपळ झाली, भाव ॲडमिट आहे। रात्री मी हॉस्पिटलमध्ये झोपलेलो उठलो मी लेट। मी आलो कामामध्ये 8 वाजता। एवढे घाई झाले ना, हॉस्पिटलमध्ये झोपून घरी गेलो। घरी जाऊन अंडे बिंडे सगळं बनलेलं होतं, मम्मीने बनवलेलं। मम्मी गावावरनं आली आता, मम्मीने सगळं बनवलेलं। उचलून बॅगेत टाकून 10 अंडे खाल्ले। 10 मधले 5 अंडे खाल्ले। 5 अंडे आहेत उकळलेली, ते आपण आता लंचला डाळ भात आहे, डाळ भात सोबत 2 अंडे खाणार आणि नंतर वर्कआउट नंतर 3 अंडे खायचे। ओके, 10 अंडे इकडे कंप्लीट झाले आपले। ओके झालं। एक सरांनी आपल्याला पाव दिला आहे MCT ऑइलचा, कॉफी पावडर आहे ती। वर्कआउटच्या आधी ट्राय करू, बघू काय बूस्ट भेटतं आपल्याला वर्कआउटच्या आधी। आणि बस वर्कआउट करा मित्रांनो, किती धावपळ असली तरी आपल्यासाठी थोडा टाईम द्या आणि वर्कआउट नक्कीच करा। जरा असं वर्कआउट कंटिन्यू असला तर मसल लॉस होणार नाही, नाहीतर मसल थोडी झोपून जाईल। सध्या मला पण झोप आली, पण आपल्याला काम करायचं आहे। आता माझा क्लायंट आहे 10 वाजता, तो येईल, त्याला शिकवणार। तर तो एकच क्लायंट आहे, एकच आहे का? हो। आणि एक 3:30ला एक क्लायंट आहे, ते तो बिगनर आहे, त्याला पण शिकवायचं आहे। आणि काय काम नाही मित्रांनो। आणि पुढे काय अपडेट मला शूट करता आले तर करेल, नाही तर डायरेक्ट वर्कआउटला भेटू। समजलं? सी यू मित्रांनो। मॅगडीमध्ये कॉफी आणायला आलो आहे मित्रांनो। आपण घेतली आता कॉफी, आपण पितो अमेरिकनो, त्यात शुगर नसते, डायरेक्ट कॉफी बीन्स असतात, त्याचे रस डायरेक्ट। तो एकदम गरम मी प्यायचो ना पहिलं, म्हणजे हॉट अमेरिकनो। आज पहिल्यांदा घेतला आहे कोल्ड, दिसतं का तुम्हाला? कोल्ड घेतला आहे पहिल्यांदा, पण जी टेस्ट बघू आता। ओ शिट, गरम वालं भारी लागतं, कडू लागतं, सेमच आहे, फक्त ह्याच्यामध्ये ओरिजिनल टेस्ट कळून येतो त्याला। डेंजर। तुम्ही पण ट्राय करा अमेरिकनो। जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल, एक टाईम पिऊ शकता, जास्त नाही प्यायची कॉफी। तर आता जरा झोप यायला लागलेली आणि ती मी घेतली नाही, सरांकडून पार्टी आपली। सरांकडे ते कुपन आहेत ना, म्हणजे 0 पैशामध्ये भेटून जातात 2 सबस्क्रिप्शन घेतलं वाटतं सरांनी। तर सरांनी मला एक आणली, त्यांना एक आणली मस्त। आपण पण आता घेऊ सबस्क्रिप्शन हळूहळू, पैसे नाही सध्या, पैसे आले तर आता पिऊया कॉफी, मजा घेऊया। तुम्ही पण वर्कआउट करता येईल, वर्कआउट चालू ठेवा, बंद ना करू। आता 2 दिवस मी वर्कआउट केला नाही। आज आपला व्हिडिओ बघू, मी मसाला ट्राय करणार आहे, एक तरी मसाला गेलाच पाहिजे आपल्याला। ओके, बघू जातोय की नाही। डायरेक्ट आता वर्कआउटला भेटू, नाही तर अजून काय मध्ये आलं तर भेटूच। सी यू या टिश्यू पेपर। मित्रांनो, हा आपला सेकंड मील। फर्स्ट मील होता 5 अंड्याचा आणि हा आहे 5 अंडे सोबत दाल आणि भात। ओके, तो दोस्तों अपना हो गया लंच। उसके बाद 1 घंटे के बाद 3 बजे अपन ने किया वर्कआउट चालू। वार्म अप करके अपन ने ठान लिया था कि आज एक ना एक तो मसल अप मारेंगे ही। सो ये देखिए, ये ट्राई किया मैंने बहुत मसल अप करने का, इतना तो हो रहा था। इसके आगे मेरे को पता नहीं चल रहा था कि मुझे ऊपर पुश ही नहीं हो रहा था। बहुत ट्राई किया और मेरे साथ मास्टर सर भी थे, तो उनका तो आसानी से जा रहा था, फटाफट।
और हम लोग इतना देर 1 घंटा ये कर रहे थे। तो ये करते करते सब लोग की इच्छा हो रही थी, जितने जन जिम में है ना सबकी इच्छा हो रही थी। तो ये एक फ़ैन बंद करके, जो CST में है ना CSMT में वैसा फ़ैन हमारे जिम में है बड़ा वाला, तो वो बंद करके, क्योंकि लग जाएगा सर को लगेगा तो दर्द को हो जाएगा अपने दिल में, मेरे तो दर्द दे दी इसको। ये देखो ये वाला 1 नंबर था, पर ये मेरे सपोर्टेड था, नीचे बेंच था ना, तो उसको ये लेके किया था। तो अपना एक बॉडी बिल्डर आया, ट्राई किया, तो उनका भी मन हुआ था, तो बॉडी बिल्डर ने ट्राई किया। सो फिर से ट्राई करेंगे, हार नहीं मानना, गित्ता बबित्ता। इतना ट्राई किया ना, साला शोल्डर का पोस्चर डेल्टा दुखने लगा मतलब पेन करने लगा। ये देखो फिर से ट्राई डोंट ट्राई। 1 2 ले घे की झेप रे। असं स्विंग मी लय आयडिया लावत होतो, ह्या स्विंगनी जाईल त्या स्विंगनी जाईल, पण लय डोकं चालवलं की जात नव्हतं, की एक शहाणपणा केलं की जात नव्हतं। जसं सर बोलत होते तसं केल्यावर थोडं तरी वरती जात होतं, पुशच झालं नाही शेवटपर्यंत। मग सरांनीच डोकं लावलं आमच्या, ते बोलले रजिस्टर्ड बँड घे आणि विषय करून टाक खोल। मग आम्ही केलं विषय खोल। इथून तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवू का कसं काय केलं? हे बघा, फटाफट आम्ही इथून सेटिंग्स केल्या, रजिस्टर्ड बँड लावला आणि रजिस्टर्ड बँडवर चढून विषय खोल करायचा बघितला। फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ नाही केला कारण मजा नाही त्यामध्ये। मग आम्ही ठरवलं, मग मी बोललो जरा वरती घ्या सर, विषय डेंजर आहे, एवढ्या घालून पुलअप्स होतील ना, एवढ्या खालून आपले तो जर्क नाही भेटला। ट्राय केलं, फुल एक्सपेरिमेंट चालू आहे आमचे, सरचे माझे एक्सपेरिमेंट काय वर्क करणं झाली, सोडलं। विचार केला अजून काय करू परत विचार केला, चला लावलं तर आता आयडिया ट्राय करू। बघा एवढं डोकं लागतंय ना, सगळं प्रोटीन डोक्यातच चाललं आहे वापरायला। या सरांचं तर एकदम आसानीच जात होतं। मी डोकं लावलं की सर जरा वरती घ्या, ते रजिस्टर्ड बँड सेटिंग वरती करूया, वरून पुश करायला जमेल एकदम भारी। तर सरांनी घेतल्यावरती सरांची बॉडी बघा, अशी आपल्याला बॉडी बनवायची डेंजरमध्ये। हा बघा, हे रजिस्टर्ड बँड आहे ना, इथे लावला डेंजरच विषय केला आहे बघा। पुढे तुम्ही ये पाय टाकलं, ये माकड आकड झाला आमचा। या बघा, देवरती चल आमचे GT जनरल ट्रेनर बघा, कामं सांगताना दुसऱ्या सरांना मेकॅनिक, आमचा मेंटेनन्स डे होता जिमचा। मेंटेनन्स डेला ते दुसरे काका आहेत, त्यांना सरच बोलतो आम्ही, ते सगळं मेकॅनिकचं बघतात, मेकॅनिझम मशीन बिघडली काय झाली, लगेच ठीक 2 मिनटात क्लायंट आणि मेंबरला तकलीफ नाही झाली पाहिजे, फुल काळजी ठेवतात जिममध्ये, ठीक आहे। आणि इथून जे आम्ही ट्राय केलं, तिथं जर एकदम सोपं वाटायला लागलं नाही का, पण एवढं आहे की सेल्फ नाही मारलं, पण पुश जो होता ना वरचा, तो सेल्फ केला मी। इथून मी वरती जात होतो, ते डायरेक्ट बघा इथून खाली आलो, इथं जरा शॉर्ट झाला, कॉन्फिडन्स वाढला इथं एवढं वरती गेलो ना, तर माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला, डायरेक्ट ढगात पोचलेला, डोंगरावरच्या ढगात। मग डोंगरावर जाऊन पडलो ना खाली जोरात। असं काय नाही मित्रांनो, जो विचार केला ते करूनच राहायचं, त्याशिवाय मन शांती होत नाही। त्यामुळं लय ट्राय केलेलं आहे, हो का, अजून पण काय तर डोकं लावतोच आहे मी। एवढं असं डोकं मी जर पेपरात लावलं असतं तर मला वाटतं टॉप मारले असते माझ्या कॉलेज आणि शाळेमध्ये। मस्ती तिच्या मायला
इकडे बघा. सरांनी मग चेक केलं किती रेजिस्टंट भेटतोय. सर बोलले ओ वा एकदम जास्त आहे, इझिली मारू शकतो तू. मग काय मला आला कॉन्फिडेन्सच्या भरामध्ये, म्हणजे कॉन्फिडन्सच्या भावनेत मी एवढ्या बहून गेलतो की मला कळत नव्हते की माझे शोल्डर झालेत फटीक. तरी मी दणादण तोडत होतो. तोडता तोडता एक असा क्षण आला की मला एका साईडला पेन आला. असं काय नाही, तिथून गेलो बघा मी एक एवढा खुश झालो ना. तिथून आहे ना वरती जाऊस तर फक्त होतं, तिकडून मी पुश जे केलं ना पुलअप्सचा त्या रेजिस्टन्सच्या बँडच्या मदतीने झाला. पण वरती जो पुश केला ना तो मी स्वतः केला. मग खुश झालो. अजून मग सरांना बोललो सर अजून 2-3 तर मारायचे आहेत, त्याशिवाय कॉन्फिडन्स वाढणार नाही. तर मग सर बोलले रेस्ट फिरून काढून ये. सरांचं ऐकलं, परत चालले थांबतच नाही गाडी. बॅगचं लॅट्स तर बघा दिसते टी शर्टमध्ये. एक गेलो वर, तिथून कंट्रोलमध्ये खाली यायचं होतं. लटलट झालं होतं मी तर, काय कंट्रोल राहिला नव्हता. बाकी सर एकदम सपोर्ट करत होते, चांगले मोटिवेशन देत होते. शेवटी मी मारले 3 काहीतरी. ह्या व्हिडिओ झाल्यानंतर पण थोडा ट्राय केला. 1 तास आपल्या ह्याच्यात एवढा टाईमपास झाला ना मला सांगतो. टाईमपास नाही बोलू शकत, आपल्याच चांगल्यासाठी. मसालब शिकलं आहे कसं जरा बरं वाटतं. आता कसं वाटतं आहे, गारगार वाटतं आहे. चला आता पुढे आपला डायरेक्ट चालू झाला वर्कआउट. आणि वर्कआउटमध्ये मित्रांनो आपण केलं पहिलं लॅट पुल डाऊन. आपण पहिलं ते टाईमपास केला, त्यानंतर वर्कआउटला खूप टाईम लागला. फटाफट लॅट पुल डाऊन. नंतरनं घेतलं क्लोज ग्रिपसाठी हा बार वापरला, कारण हा फंक्शनल येतो फंक्शनल, त्यामुळे हा बार वापरला. दुसरा एक होता तो क्लोज ग्रिपचा, तो नाही वापरला. नंतर घेतलं बेंट ओव्हर रो. मस्त प्रेशर येत होतं ह्या मशीनमध्ये, आणि मला झाली ती थोडी सर्दी. नंतरनं घेतलं मला दिसतं स्टक्सच्या नंतरनं बायसेप चालू केले. आणि तो स्टक झाल्यावर एवढा इफेक्टिव्ह वाटला नाही, त्यामुळे डायरेक्ट स्मिथ मशीनवर गेलो. तिथे थोडे स्ट्रक्स मारले. नंतर बायसेपवर आलो. बायसेपला मस्त पहिलाच फटीक झाला तो बॅकमध्ये. एवढे हेवी बायसेप जात नव्हते. मग बायसेपला ट्रेन केलं. बायसेपचे 3 मसल ट्रेन केले. तुम्हाला दिसतंय 3 मसलसाठी काय करायचं आहे नेमकं बायसेपच्या. तर हे बघा, हे 3 वर्कआउट कन्सिस्टंटली केले आणि तुम्ही ह्याच्यामध्ये हेवी वेस्ट गेले तर तुमचा बायसेप चांगला ग्रोथ होईल, कारण त्याला एक सायंटिफिक रिझन आहे. आता हे जे मी 3 टाईप्स केले वर्कआउट, जे अजून हा तिसरा, हा बघा हा आहे तिसरा टाईप. हे 3ही टाईप वेगवेगळे आहेत. त्याच्यात मी आला की मी व्हिडिओ बनवेल आणि शॉर्ट टाकेल तुम्हाला माहिती देईल. तर तुम्हाला माहिती पडल्यावर तुम्ही पण हा वर्कआउट ट्राय करू शकता बायसेपचा. तर चला पुढे बघू आपण. दोस्तों अपन अभी निकल चुके हैं और मैं अपनी बाइक लेके आया हूँ. बाइक से जाएंगे. और मैं अभी कबाब लेने जा रहा था और कबाब ले लिया था, और ऑयल बहुत ज़्यादा था तो उसको बोला ऑयली मत बनाओ. उसने पूरा तवे का तेल निकाल दिया मेरे लिए और एकदम नॉर्मल डाइटरी कबाब बना दिया. फिर क्या हुआ, मैंने कबाब खाए नहीं. कैसे बताओ कि हाँ वो कबाब क्यों नहीं खाए, क्योंकि 2 बच्चे आए, बोले साहब कबाब दो ना खाने, मुझे भी खाना है. तो उनको दे दिया मैंने कबाब और मैंने नहीं खाया. आ गया अभी मेरा दिल कर रहा है कि पनीर खा लूँ. वर्कआउट किया है ना तो पनीर खाता हूँ जाके, और घर पे जाके विटामिन की गोली और अपना ग्लूटामाइन पीता हूँ. चलो चलते अभी घर पे, पनीर खा के कबाब को शबाब दे दो अभी. चलो सी यू.
मिलते हैं डायरेक्ट अभी पनीर खाते। दोस्तों अपन ने पनीर ले लिया, तो अभी पनीर खाते गाड़ी पे बैठ के आपको, ये अपनी गाड़ी माँ की चू। लेट्स गो। हां, तो मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे घरी. घातला एक टी शर्ट, दुसरे कपडे, तोंड हात पाय धुवून, आणि आता आपण करतोय आपला विटॅमिन्स आणि ग्लुटामाइनचा गोलपूर्ण. हा बघा, पटपट पटपट ग्लुटामाइन घेऊ. हे विटॅमिन्स आहे बी कॉम्प्लेक्स, सकाळी उपाशी पोटी खातो. आता विटॅमिन सी खाऊ शकता, विटॅमिन ई, विटॅमिन डी हा आज नाही खाणार, शनिवारचा डोस करणार. शनिवार एका हफ्त्याने एक. ओके. तर तुम्ही म्हणत असाल हे सगळं का? विटॅमिन्स गरजेचं आहे कारण आपण नॉर्मली लाईफपेक्षा एक्स्ट्रा काम करतोय, वेट उचलतोय, त्यावर नॉर्मली ड्युटी पण चालू असते, काम नॉर्मली सगळं असते. हे सगळे इम्पॉर्टंट आहे घ्यायचं. स्किनची केअर करणं स्किनसाठी आहे खरं तरी, हे विटॅमिन्स इम्पॉर्टंट आहेत. तर चला खाऊया आता, आणि तुम्हाला आता चिकन बनवतो आणि डायरेक्ट भेटू आता डिनरला. ओके, आपला व्हिडिओ इकडे कंप्लीट होत आहे. अजून एक व्हिडिओ नंतरनं डिनरचा. आता परत मलाई टिक्का चिकनच बनवणार आहे मी आता. मलाई टिक्का लय आवडलं मला, सगळ्यात बेस्ट आहे तो. तर आता चला बनवू. सी यू, टाटा, भेटू आता डिनरला. खातो आपण आणि बॉडी बनवतो. प्रोटीन पण घेणार आहे, क्रिएटिन पण घेणार आहे, आणि फिश ऑइल घेणार आहे. हे 3 गोष्टी घेणार आहे मी, चांगल्या ब्रँडचे. ते तुम्हाला दाखवेल नंतर ना मागून. हां, 3च. चला आल्यावर दाखवतो. मागवले नाहीत अजून, पैसे नाही तेवढे, पैसे आल्यावर. सी यू. मित्रांनो आपलं चिकन होतं है रेडी. अपना चिकन बन के हो रहा है तैयार, और वो हो रहा है मलाई टिक्का चिकन, और एयर फ्रायर में हो रहा है. खास बात तो ये देखो, इसको 20 मिनट पे सेट करके रखा था, और 200 का कुछ टेंशन नहीं लेके नहीं, एक नंबर है ये. अभी इसको खाएंगे, मचाएंगे दोनों. देखता हूँ अंदर कुछ चालू है क्या विषय. सही चालू है सब भाई. चलो अभी इसको खाते वक्त आपको दिखाऊंगा. मलाई टिक्का इतना अच्छा लग रहा है मेरे को. अभी मैंने इसमें ऐड क्या किया मालूम क्या? मैरिनेट करते वक्त एक बॉयल एग ऐसा घिस के डाल दिया चीज़ के साथ. तो देखता है क्या अलग बनता है या गंदा बनता है. एक्सपेरिमेंट करते रहने का. देखता हूँ इसका क्या विषय होता है. चलो मिलते हैं अभी डिनर को. और अभी बॉडी बनाओ अच्छे से, और अच्छा बॉडी बनाओ मतलब फिटनेस रखो. बॉडी बनाओ ये ऊपर से अंदर से खुड़खुड़ा, अंदर से खुड़खुड़ा मतलब अंदर से खोखला. सो ऐसा नहीं चलेगा. अंदर से भी स्ट्रांग, बाहर से भी स्ट्रांग. ऐसी बॉडी जल्दी नहीं बनती, हालांकि उसको टाइम लगता है. तो टाइम लगने दो, वही अच्छा है. कुछ अच्छी गोष्ट घटने को टाइम लगता है, तो हमको भी टाइम लगेगा. तो देखते रहिए जर्नी. 90 डेज़ के बाद आगे और चैलेंज करेंगे. चलो सी यू, टाटा, बाय बाय. मित्रांनो हे बघा, हे आहे मलाई चिकन. किती भारी बनलं आहे बघा. ते बघून तोंडात पाणी सुटेल ना, एकदम भारी. तसंच मी तुमचा करण's लाईफ चॅनलला जरूर, असं मी डोळे का बंद केले माहिती का, मी आठवतो डायलॉग. काय बोलू सुचत नाही लवकर. हां, तर आपण आता खाऊया चिकन. करण's लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून अशा नवीन एक्सपेरिमेंट करत राहील, कारण मी याच्यात तुम्हाला सांगितलं नाही किसून अंडं टाकले. आता ते बघू कसं लागते. तर मी आता याच्यात खाऊन दाखवू का तुम्हाला. एक खाके दिसा जाऊ. ओके चलो, हे बघा. चविष्ट.
ना लय भारी. माझ्या हाताची पप्पी घेऊन एवढं भारी बनवलं आहे. फुल ज्युशी आहे, ज्युशी. तर तुम्हाला पण बनवायला ट्राय करा जरूर. रेसिपी मी सांगितलेली आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये, माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आहे. तुम्ही शोधा आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अजून काय तुम्हाला काहीतरी बघायचं असेल डिसिप्लिन आणि फिट राहा. ओके, भेटू आता उद्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, सी यू.